सो हाय गाईज, कसे आहात तुम्ही? तर आम्ही चाललो होतो सॅंग्रीला रिसॉर्टला. तर बघा पुढे आम्ही काय एन्जॉयमेंट केली आहे ती. हाय हाय. तर फायनली आम्ही पोचलो सॅंग्रीला रिसॉर्टला. मग त्याच्यानंतर आम्ही तिकीट वगैरे काढले. मग आम्हाला बँड दिला. मग तो आम्ही हाताला बँड वगैरे बांधला. मग त्याच्यानंतर आम्ही गेलो आतमध्ये. आतमध्ये खूप भारी होतं. तर आम्ही बोललो आधी आपण जाऊन फोटो वगैरे काढू, त्याच्यानंतर कपडे वगैरे चेंज करूया. तर मला वाटलं हे एवढंच आहे आतमध्ये स्लायडिंग वगैरे, पण आतमध्ये पण खूप मोठे मोठे स्लायडिंग वगैरे होते. खूप मोठं होतं रिसॉर्ट. त्याच्यानंतर गेलो आम्ही आतमध्ये जाऊन मी फोटो वगैरे काढले. मग नंतर हे लोक पण काढत होते फोटो वगैरे. मग फोटो वगैरे झाले काढून. त्याच्यानंतर आम्ही गेलो कपडे चेंज करायला. मग कपडे वगैरे चेंज वगैरे केले. मग आम्ही गेलो मस्त पाण्यामध्ये. मग गेलो आणि पाण्यात उतरलो. मी तर उतरतच नव्हते, एवढं थंड पाणी होतं. तर हे लोक मला बोलले उतर. मग त्याच्यानंतर उतरली मी पण पाण्यात गेलो. त्याच्यानंतर आम्हाला लागलेली भूक. मग आम्ही जेवायला आलो. आम्ही ऑर्डर केलं होतं. मग त्याच्यानंतर आमची ऑर्डर वगैरे आली आणि माझा तर उपवासच होता. मग मी बटाट्याचं आणि दही मागवलं होतं आणि ह्या लोकांनी मिसळ पाव मागवलं होतं आणि मसाला डोसा मागवला होता. तर आमचं खाऊन वगैरे झालं होतं. मग आम्ही स्लायडिंगवर जात होतो. त्याच्यानंतर आलो स्लायडिंगच्या इथे. लहान मुलांचं पण स्लायडिंग वगैरे होतं आणि मोठ्या लोकांचं पण होतं स्लायडिंग. तर मी गेली नाही, हे लोक गेले होते वर. तर इथं आतमध्ये पाण्याचा झरा पण होता, पण आम्ही जातपर्यंत तो बंद झाला होता. त्याच्यानंतर मग खाली होतं थोडं पाणी, पण आम्हाला लेट झाला होता. पण त्याच्यामुळे ते बंद झालं नाही. तर तिथं आतमध्ये पण जायला देतात, पवायला वगैरे, पाण्याखाली वगैरे जायला देतात. पण आम्ही जातपर्यंत बंद झालं होतं, पण खाली होतं थोडंफारच होतं, जास्त नव्हतं. मग नंतर आम्ही अजून आतमध्ये गेलो. तर इथं खेळ पण होते, लहान मुलांचे पण होते, मोठ्या मुलांचे पण होते खेळ वगैरे. तर याच्या आतमध्ये पण आम्ही बसलो. खूप मजा येत होते याच्या आतमध्ये पण. असं वाटत होतं तर बसूनच राहावं, उतरूच नको याच्यामधूनच. आणि मग नंतर हे पण होतं, पण हे आमच्यासाठी नव्हतं, लहान मुलांसाठी होतं. 12 वर्षाच्या मुलांसाठी फक्त होतं हे. तर हे लहान मुलं बसले होते, पण हे पण भारी होतं, पण आम्हाला बसूनच दिलं नाही ह्याच्यामध्ये. मग नंतर आम्ही ह्याच्यात बसलो. हे तर एक नंबर होतं. पहिला स्लो होतं, त्याच्यानंतर एवढं स्पीडमध्ये गेलं ना, एवढं वरती गेलो ना आम्ही, उतरायचं मनच नव्हतं त्याच्यामधून. लहान मुलं पण होतं याच्यामध्ये आणि मोठे लोक पण होतो. आम्ही खूप एन्जॉय केलं ह्याच्यामध्ये बसून. तर मग नंतर आमचं झालं वगैरे, पाहून वगैरे, स्लायडिंग वगैरे बसून झालं. मग आम्ही चाललेलो कपडे चेंज करायला. मग नंतर आम्ही कपडे वगैरे चेंज वगैरे केले. परत जाऊन 2-3 फोटो काढले. मग आम्ही ओला बुक केला होता. तर लास्टपर्यंत नक्की ब्लॉग बघा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय गाईज.